दरम्यान मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधू युतीच्या संयुक्त प्रचार सभा उपनगरात होणार आहे। तर प्रचाराची सांगता शिवाजी पार्कमध्ये होणार आहे। ठाकरे बंधूंची संयुक्त सभा होणार आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानेही 12 जानेवारीला शिवाजी पार्क मिळवण्यासाठी अर्ज केलेला आहे। त्यामुळे आता 3 पक्षांचे जेव्हा अर्ज आलेत त्यावेळेला ठाकरे बंधूंच्या कोणत्या पक्षाला, त्याच्यापैकी मनसे असेल किंवा शिवसेना युबीटी मधील कोणत्या पक्षाला 12 तारखेला हे मैदान मिळतं आणि कशा पद्धतीने ही सभा होते ते बघावं लागेल। मात्र तयारी तर पूर्ण करण्यात आल्याचं दिसतंय। दरम्यान शिवसेना युबीटीचे खासदार संजय राऊत यांनी शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली आहे। यावेळी राऊतांसोबत अनिल परब सुद्धा उपस्थित होते। पालिका निवडणूक जाहीर झाल्यानंतर राऊत हे राज ठाकरेंच्या भेटीसाठी गेले होते। दरम्यान 1 ते 2 दिवसांमध्ये युतीची घोषणा होईल असं मनसे नेते बाळा नांदगावकर म्हणालेत। आगामी पालिका निवडणूक मनसे आणि शिवसेना युबीटी युती करून लढणार हे जवळपास निश्चित झालंय। या युतीची अधिकृत घोषणा नेमकी कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे आणि याबाबत सुद्धा या भेटीमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे। तसंच जागा वाटपाचा फॉर्म्युलावर सुद्धा चर्चा झाल्याचं कळतंय। कार्यकर्ते पदाधिकारी करतात, आम्ही वाट पाहतो आणि तुम्ही वाट पाहता। त्याच्यामुळे मी म्हणालो की आता बैठका सुरू झालेल्या आहेत, ऑलरेडी सुरू होत्या। आजही बैठक झाली, आता पुन्हा बैठक आहे। 1-2 दिवसामध्ये नक्कीच सगळी माहिती देऊ। अधिकृत घोषणा कधी करायची याचे निर्णय हे दोन्ही पक्षाचे नेते घेतील आणि ती तारीख आपल्याला लवकरच कळवली जाईल। चांगलं समीकरण आहे, लोकाला कळतं असे समीकरण का तयार होतात। जेव्हा जनाधार संपतो, जेव्हा तुमचा आधार संपतो, तेव्हा असे समीकरण तयार होतात। असं आहे, त्यांना एकत्र यायला काही मनाई नाही आहे, त्यांना आमच्या शुभेच्छा आहे। पण विजन काय, 45 वर्ष उद्धव ठाकरेजीकडे महापौर होता मुंबईचा, देवेंद्र फडणवीसजी एकनाथ शिंदेला यावं लागलं। मनसे किंवा उद्धवजी ठाकरे यांच्या युतीची घोषणा आठवड्यामध्ये हो ना 15 दिवसामध्ये हो, त्याचा काहीही परिणाम होणार नाही। त्यांच्याकडनं सांगितलं जातंय की ही मराठी माणसांसाठीची शेवटची लढाई आहे, तरी ही मराठी माणसासाठीची शेवटची लढाई नाही आहे, तर ही एका कुटुंबासाठीची शेवटची लढाई आहे। संजय राऊत तुमच्या पक्षासाठीची शेवटची लढाई आहे। मराठी माणूस अतिशय सक्षम आहे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे 8 दिवसात एकत्र आले काय, 15 दिवसात एकत्र आले काय, महिन्याभराने एकत्र आले का, त्याचा काहीही परिणाम होणार नाही। यानंतर एक मोठी बातमी आहे। त्या आठवड्यामध्ये ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार असल्याची माहिती खासदार संजय राऊतांनी दिली आहे। राज आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर येऊन युतीची घोषणा करतील अशी सर्वात मोठी घोषणा संजय राऊतांनी केली। दरम्यान गेल्या काही महिन्यांपासून ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे, पण याबाबत अधिकृत घोषणा झालेली नव्हती। मात्र सोमवारी निवडणुकांची घोषणा होताच आता संजय राऊतांनी ठाकरे बंधूंच्या युतीवर भाष्य केलंय। गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात अनेक वेळा भेटी झालेल्या आहेत। दरम्यान आज मी राज ठाकरेंची भेट घेणार असल्याचं संजय राऊतांनी थोड्याच वेळापूर्वी सांगितलं होतं। त्यानंतर त्यांनी भेट सुद्धा घेतलेली आहे आणि आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जाते। या भेटीमध्येच ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेसंदर्भात अधिकृत तारीख ही ठरवली गेल्याची माहिती सुद्धा समोर येते। त्यामुळे आता ही तारीख नेमकी कोणती आणि कोणत्या दिवशी ही युतीची घोषणा होते ते बघावं लागेल। येत्या आठवड्यामध्ये ती घोषणा व्हायला हरकत नाही। हे पहा की आता जी प्रक्रिया सुरू झालेली आहे, नॉमिनेशन्स, विड्रॉल, ती 30-31 तारखेला संपते माझ्या माहितीप्रमाणे। 1 तारखेनंतरचे पुढले 13-14 दिवस हे प्रचाराचे आहेत। आता जे 2 पक्ष प्रमुख एकत्र येतात त्यांचा काहीतरी कार्यक्रम ठरलेला असेल ना घोषणा करण्याचा, की हे आम्ही एकत्र आहोत, अशा पद्धतीने आम्ही जागा वाटप केलेलं आहे। ही भूमिका आमची मराठी माणसासंदर्भात आम्ही एकत्र येऊन काम करण्याची घेतलेली आहे। हे जर असेल तर तुमच्या मनामध्ये अशा शंका येता कामा नयेत। माननीय राज ठाकरे आणि माननीय उद्धव ठाकरे एकत्र निवडणुका लढत आहेत। महायुतीच्या लोकांना दिल्लीत जाऊन अमित शहाच्या पायावर डोकं ठेवावं लागलं की आमची युती करा, आमची युती करा, बाबा लगीन, बाबा लगीन। माननीय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र आलेले आहेत। मुंबई महानगरपालिका
ठाणे, कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर, पुणे आणि नाशिक या प्रमुख महानगरपालिकांमध्ये आम्ही एकत्र लढत आहोत. बाकी इतर महानगरपालिकेमध्ये स्थानिक पातळीवरती जे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आहेत ते निर्णय घेतील. मी जे म्हणतोय प्रत्येक मराठी माणसाचं हे कर्तव्य आहे की या वेळेला ही लढाई प्रत्येकाची असायला पाहिजे. आणि मला असं वाटतंय की त्या पद्धतीची जागरूकता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे मराठी माणूस आणि महाराष्ट्रासाठी एकत्र आल्यामुळे ही जागरूकता, एक आत्मविश्वास आणि एक उत्साह लोकांमध्ये निर्माण झालाय. आम्ही मुंबईसह 29 महानगरपालिकेच्या लढाईमध्ये उतरायला सज्ज आहोत.